नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण समाजसुधारक व त्यांचं जन्मगाव आणि त्यांचं जन्म इसवी सन पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। नाना शंकरशेठ, ज्याला आपण आचार्य नाना शंकरशेठ म्हणून ओळखतो, ज्यांचा जन्म 1803 मध्ये ठाणे मुरबाड येथे झालेला आहे। त्यानंतर आचार्य बाळशास्त्री जांभेकर, ज्यांचा जन्म 1812 मध्ये रत्नागिरी राजापूर पोंभुर्ले येथे झालेला आहे। दादोबा पांडुरंग तरखडकर, ज्यांचा जन्म 1814 मध्ये मुंबईमध्ये झालेला आहे। लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख हे त्यांचं पूर्ण नाव आणि टोपण नाव लोकहितवादी, ज्यांचा जन्म 1823 पुणेमध्ये झालेला आहे। भाऊ दाजी लाड, ज्यांचा जन्म 1824 मध्ये गोवा मांजरे येथे झालेला आहे। भाऊ महाजन किंवा कुंठे, भाऊ महाजन कुंठे यांचा जन्म 1815 मध्ये रायगड पेणमध्ये झालेला आहे। त्यानंतर आपण सर्वजण ओळखता असे महात्मा फुले यांचा जन्म 1827 मध्ये पुणे येथे झालेला आहे। न्यायमूर्ती म गो रणडे, ज्यांचा जन्म 1842 मध्ये नाशिक निफाड येथे झालेला आहे। यानंतर सावित्रीबाई फुले, ज्यांचा जन्म 1831 मध्ये सातारा खंडाळा नायगाव येथे झालेला आहे। त्यानंतर पंडिता रमाबाई, ज्यांचा जन्म 1858 मध्ये कर्नाटक मंगरूळ गंगामुळे या गावी झालेला आहे। त्यानंतर बाबा पदमनजी यांचा जन्म 1831 मध्ये बेळगाव येथे झालेला आहे। गोपाळ गणेश अगरकर किंवा गो ग अगरकर यांचा जन्म 1856 मध्ये सातारा टेंभू येथे झालेला आहे। यानंतर र गो भांडारकर, ज्यांचा जन्म 1837 मध्ये सिंधुदुर्ग मालवणमध्ये झालेला आहे। त्यानंतर मेहरामजी मलबारी, ज्यांचा जन्म 1853 मध्ये गुजरात बडोदा संस्थानामध्ये झालेला आहे। वीरा शिंदे यांचा जन्म 1873 मध्ये जमखिंडी कर्नाटक येथे झालेला आहे।